नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना. मी दीपाली फूड अँड ट्रॅव्हल या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला एक छान व्हिडिओ दाखवणार आहे. तो म्हणजे माशांचा, पाण्यातले मासे कसे पकडले जातात ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. मी नव्हे तर माझे तात्या आहेत, ते सांगणार आहेत तुम्हाला एक छोटीशी माहिती की तो पाळणा कसा बांधला जातो आणि कसे मासे पकडले जातात. तर वेळ न घालवता आज सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. थोडीशी माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत. उतरण आहे त्यामुळे स्लोली मला उतरायचं आहे. हे नदीमध्ये मासे पकडण्यासाठी पाळणा बांधलेला आहे. संध्याकाळचे 6 वाजत आलेले आहेत आणि मासे पकडायची तयारी झालेली होती यांच्या आधीच. आणि आज हा पाळणा आता हा टायमाला काढताय. हे तुम्ही पाण्यातले मासे पाहू शकता. इकडून ताजे मासे आहेत आणि इकडून छोटे आहेत. एका पाळण्यातले हे मासे आहेत आणि दुसरा पाळणा आता आपण काढताना बघितला. काल सुद्धा खूप मासे भेटले होते, पण रात्री उशिरा भेटले होते. छोटे मासे आहेत, पण खूप येतात आहेत कालपासून. असे फडफडते फुटू शकतात मासे, पूर्ण जिवंत आहेत. असे पहिल्यांदाच हे मासे बघते. तो पाळणा आता पुन्हा तसाच लावला जातोय. तसंच बांधणार इकडून उड्या मारतात त्याच जातात. अच्छा. पुन्हा तो पाळणा तिथेच बांधला जाईल. पुन्हा कदाचित 11 वाजता किंवा 12 वाजता पुन्हा येऊन बघतात ते लोक की मासे सापडलेत की नाही ते. हे मला सांगा ना कसं केलंय हे सगळं तुम्ही लोकांनी? तसाच बोला, तुम्हाला जे येतंय ते बोला तुम्ही. वास आणलेले, वास लावलेले, हा, आणि गवत चपलेला, कागद टाकलेला आणि वालू मारलेली. आणि नंतर मग हे पाळणे असे बांधले तुम्ही? पाळणे बांधलेले. किती दिवसाआधी हे पाळणे असे तुम्ही बांधलात? 2 दिवस झाले पाळणे बांधले. आणि नंतर पाऊस आल्यानंतर मासे त्याच्यामध्ये येऊ लागले, चढायला लागले. हे कसे चढणीचे मासे आहेत ना? ओके, चढणीचे मासे आहेत. आणि कशा प्रकारे त्यांनी हे सगळं केलेलं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. हा पहिला पाळणा आहे. ह्याच्यामध्ये कदाचित एकही मासा आलेला नाहीये, कारण की इथे पाणी बिलकुल नाहीये. त्या पाळण्यामध्ये आधी मासे काढले गेले आणि नंतर ह्या पाळण्यामधले मासे काढले. प्रत्येक घरामागे एक वाटणी दिली जाते आणि तीच वाटणी आता पुन्हा केली जाणार आहे. रात्री सुद्धा 11 वाजता ही वाटणी केली होती. पुन्हा आमचा तात्या 12 वाजता गेला होता दुसऱ्या वाटणीसाठी आणि पुन्हा 5 वाजता सुद्धा मासेमारी झाली इथे. आणि 5 वाजता सुद्धा तो मासे घेऊन आला. अशा प्रकारे काल 3 वेळा मासे भेटले. कालपासून मासे खूप यायला लागलेले आहेत नदीला. ही आमची नदी आहे. तिकडनं वरून पाऊस आला की नदी वाहत येते. अजून नदीला हौर आलेला नाहीये. पण हे चढणीचे मासे मी तुम्हाला दाखवले.
आता आपण जाऊया वाटणी करताय त्या ठिकाणी, बघूया आपण कशी वाटणी केली जाते ती. हे आमचं जुनं घर आहे आणि इथे वाटणी केली जाते माशांची. तुम्ही पाहू शकता खूप असे मासे भेटलेले आहेत. हा दुसरा दिवस आहे मासे भेटण्याचा. हा तात्या, एक एक वाटगं दिलं जातं का सगळ्यांना घर माणसे? अच्छा अच्छा, प्रत्येकाची वाटणी काढली जाते घरामागे. आमचं जुनं घर आहे. तू बोलतोय वाटे घालणार असे काढतो गजानन दिवाले प्रत्येक वाट्यात येतो. बोल बोल बोल, काय बोलतोय? काय पण मॅथीला कोण नसतं. त्यांची थोडीशी मस्ती चालू आहे की मी जेव्हा अच्छा बोल वाढून पक्का दिवाले कधी तापमान होईत ना, तरी पण त्याला आम्ही येऊन वाटा देतो. कार्यक्रम तू काढत होतो, लोकांना काय सांगितलं होतो मोबाईलला वाटा घ्या. काय ते? अच्छा अच्छा, जास्त आनंद काय माहिती बोला. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की हे ताते आहेत भानू, ते जास्त मेहनत करतात आणि हा, आणि हा आहे आनंद आहेत. हा सुद्धा माझा तात्या आहे, तो सुद्धा जास्त मेहनत करतो. त्यांचं असं म्हणणं आहे भानुदेत आणि आनंदेत हे जास्त मेहनत करतात मासे पकडण्यासाठी. भरपूर असे वाटे झालेले आहेत. काम सुरू आहे. वाटा घाला एक नंबर. वाटा काय बरोबर घालीच नाही, काय कमी पण म्हणून आम्ही नाराज होत नाही सर्व लोक, कारण वाटा घालण्या कर्तव्य त्याचं, कारण दुसरा कोण हात लावित नाही. कळ करते कळ करते. एक एक पानावर एक एक वाटा काढला जातो आणि घर माणसे तो वाटा एकाच्या घरात जाईल. छान वाटले मला हे आजचे चढणीचे मासे पाहून, खूप छान वाटलं आजचा हा मला व्हिडिओ करून. ह्यांची जुगलबंदी सुद्धा खूप छान चालू होती आणि किती काही एकमेकांना बोलले तरी एकमेकांमध्ये कधी यांच्या मनात वाईट असं एकमेकांबद्दल कधीच नसतं. फायनली आपला आजचा व्हिडिओ झालेला आहे. खूप छान वाटली मला हा व्हिडिओ करताना. मी आज पहिल्यांदाच मासे पाहिलेले आहेत चढणीचे मासे. चढताना आपण हा व्हिडिओ केलेला नाही आहे, तर चढल्यानंतर जे पाण्यामध्ये मासे आलेले आहेत तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. पण तो सुद्धा व्हिडिओ करताना खूप मजा आली आणि त्यानंतर झालेली जी जुगलबंदी आहे माझ्या तात्यांची ती सुद्धा खूप मस्त वाटत होती. ते सगळं नाटक करत होते, खरं काहीही नव्हतं त्यांचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी कॅमेऱ्यासमोर ते लोक आले नव्हते, त्यामुळे त्यांना भीती वाटत होती थोडीशी.
बोलताना सुद्धा त्यांनी थोडीशी त्यांना जमेल तेवढी माहिती सांगितलेली आहे की माशा पाण्यामध्ये कसे पकडले जातात. तर तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा, लाईक आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, वाचता विसरू नका. जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्याही तुम्ही मला सांगा. आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय.